यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। पालकमंत्री तसेच 2 आमदारांनी नूतन 87 नगरसेवकांना दिले धडे। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवरमध्ये सोमवारी रात्री भाजपच्या नूतन 87 नगरसेवकांचा फेटे बांधून पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी दांडी मारली। यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, मनीष देशमुख, सुधा अळीमोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। महापालिका निवडणुकीतील यश हे सामूहिक असून ते एका व्यक्तीचे नाही, यश पचवायला शिकावे असे मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले। आपला विजय म्हणजे आपल्या डोक्यावरती खांद्यावरती खूप मोठं ओझं आणि ते ओझं कमी करायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील यावेळी नूतन नगरसेवकांचे कौतुक करत अधिक जबाबदारीने काम करावे असे सांगितले। 87 इतक्या मोठ्या ब्रँडेडने निवडून येणं म्हणजे स्वाभाविक आहे, अपेक्षा सुद्धा लोकांच्या खूप आहे। त्या पूर्ण करण्याची जबाबदारी पक्षासोबत किंवा नेतृत्वासोबत तुमच्या सर्वांची देखील आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांचे सोलापूरवर विशेष लक्ष असून राज्यातील सर्व महापालिकांमध्ये सोलापूरचा यशाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे असे सांगितले। लोकांच्या आपल्याकडून जास्त अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण कराव्या लागतील असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला। सोलापूरची महानगरपालिका स्थापन झाल्यापासून एका पक्षाने एका चिन्हावर एवढ्या जागा कधीही जिंकल्या नव्हत्या। एवढं मोठं बहुमत भारतीय जनता पक्षाला इतिहासात पहिल्यांदा मिळाले। मला वाटतं म्हणून आजची ही बैठक ऐतिहासिक आहे की ज्या दिवशी एका पक्षाचे एका वेळी 87 नगरसेवक एका बैठकीमध्ये उपस्थित आहेत। सोलापूर मुंबई या स्टारने सुरू केलेल्या विमानातून मुंबईमधून थेट इंदोरपर्यंत उद्यापासून जाता येणार। सोमवार, बुधवार, गुरुवार अशी आठवड्यातून 3 दिवस असणार सेवा। आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांना दुपारीच भेटले, मात्र सायंकाळी पालकमंत्र्यांनी नूतन नगरसेवकांच्या आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला विजयकुमार देशमुख यांची दांडी। सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आलेल्या सोलापुरातील प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवक विनायक कोंडाल यांच्या प्रभागाला पालकमंत्र्यांनी जाहीर केली 10 कोटी रुपयांची कामे। मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त उद्या सोलापुरात पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने मंदिरात पाळणा आणि पालखी उत्सवाचे आयोजन। अध्यक्ष सुरेश फलमारी यांची माहिती। 22 जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील विविध गणेश मंदिरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन। विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापूर शहरात 4,90,276 मतदारांनी महापालिकेसाठी केले होते मतदान। यातील 10% मतदारांची पसंती नोटाला। संजय हेमगड्डी, ॲडव्होकेट UN बेरिया आणि मनोहर सपाटे या 3ही माजी महापौरांचा सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत पराभव। डिपॉझिट देखील झाले जप्त। सोलापूर जिल्हा परिषदेसाठी 31 तर पंचायत समितीसाठी 19 अर्ज दाखल। उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत। सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी 12 घरफोड्या करणाऱ्या अजित उर्फ काळ्या सुरेश पवार या मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील चोराला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केली अटक। 10 लाखांचा मुद्देमाल जप्त।
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे लढणार. महापालिका निवडणुकीचा फटका बसल्यामुळे घेण्यात आला निर्णय. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळ्याच्या सौंदर्यात आता आणखी भर पडणार. तापोळाबाहेर केबल स्टेड पूल पूर्णत्वाच्या दिशेने. मे मध्ये होणार खुला. 150 पर्यटक एकाच वेळी या गॅलरीमध्ये उभे राहून सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि कोयना जलाशयाचे विहंगम दृश्य पाहू शकतील. राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी होणार जाहीर. अनेक दिग्गजांची भवितव्य लागणार पणाला. मुंबई महापौर पदासाठी भाजप पक्षश्रेष्ठी आग्रही. तडजोड नकोच, पण सन्मानजनक तोडगा काढा. दिल्लीतून फडणवीसांचा स्पष्ट संदेश. आता विधानसभेत दिलेल्या आश्वासनांची 90 दिवसात पूर्तता करणे मंत्र्यांना करण्यात आले बंधनकारक. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास. कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज आयसीयू, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. बँक कर्मचाऱ्यांचा 27 जानेवारीला देशव्यापी संप. 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी. देशात पहिल्यांदाच पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुणे ग्रँड टूर 2026च्या प्रोलॉगने काल दिमाखात झाली सुरुवात. पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 4 टप्प्यांमध्ये 437 किलोमीटर सायकल स्पर्धा. राज्यातील धरणांच्या सुरक्षिततेसाठी करार. राज्य सरकार व केंद्रीय जल ऊर्जा संशोधन केंद्र करणार एकत्रित काम. डॉक्टर प्रभातचंद्र, संचालक केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र यांची माहिती. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे 10 फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यात आंदोलन. पदोन्नती, वेतन श्रेणी आदी मागण्यांसाठी आंदोलन. महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस. राज्यात 35 लाख नोकऱ्यांची संधी. 14.5 लाखांची गुंतवणूक. राज्यात तिसरी मुंबई उभी करणार. परदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हेच भारताचं खरं गेटवे. मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य. ग्लोबल इम्पॅक्ट फोरमचे झुरिक इथे थाटात उद्घाटन. Kia, movement that inspires. नागपुरात उद्या भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सामना. वाहतुकीत मोठा बदल. पोलिसांकडून ट्रॅफिक कंट्रोलसाठी एआयचा वापर. प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये पार पडणार एअर शो. भारतीय हवाई दल आणि जिल्हा प्रशासनाचा उपक्रम. प्रशासनाची जय्यत तयारी. चांदीच्या दरात विक्रमी वाढ. 1 किलोसाठी तब्बल 3 लाख पार. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2026 आजपासून लेह लडाख इथे झाली सुरू. ज्यात आईस हॉकी आणि स्केटिंग स्पर्धांसह अनेक खेळ आहेत समाविष्ट. या स्पर्धा 26 जानेवारीपर्यंत चालतील. यामध्ये देशभरातून अनेक खेळाडू झाले सहभागी. भारत आणि संयुक्त अरब अमिराती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूएई अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या संरक्षण, ऊर्जा, सुपर कॉम्प्युटिंग आणि अन्न सुरक्षा आदी करारांवर स्वाक्षऱ्या. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.